मसाला भेंडी तशी सगळ्यांच्या आवडीचीच आहे, तर मसाला भेंडी बनवताना नॉर्मली वेळ जास्त लागतो, पण आज मी इथे मसाला बनवण्याची एकदम सोपी मेथड सांगितलेली आहे, ज्यामुळे चुटकीसरशी आपला मसाला रेडी होईल आणि मसाला भेंडी घाईच्या वेळी कशी बनवायची हे देखील सांगितलेलं आहे। तर हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि मसाला भेंडी बनवायला आपण सुरुवात करूया। मसाला भेंडी करण्यासाठी पाव किलो भेंडी मी इथं स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला ही कापून घ्यायची आहे। तर सगळ्यात आधी मी दोन्हीकडची टोकं काढून घेतलेली आहे। त्यानंतर भेंडीला असा मध्ये कट द्यायचा आहे। तर या पद्धतीने उभा असं हे कापून घेताना ते दोन तुकडे होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे। तर अगदी सहजपणे आपण असे हे काप देऊ शकतो। तर या पद्धतीने सगळी भेंडी जी आहे ना मी कापून घेतलेली आहे। भेंडीसाठी मसाला बनवूया। 4 चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे, 2 चमचे भाजलेले तीळ घेतलेले आहे। तीळ खाण्यासाठी एकदम फायदेशीर आहे, नक्की वापर करावा। 2 चमचे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे। सुके मसाले देखील यामध्ये टाकूया। पाव चमचा हळद टाकलेली आहे। चटपटीत टेस्टसाठी मी इथं पाव चमचा चाट मसाला किंवा आमचूर पावडरचा वापर करू शकता। 1 चमचा धनाजिरा पावडर वापरलेली आहे, अर्धा चमचा लाल तिखट वापरलेला आहे आणि अर्धा चमचा याच्यामध्ये जो घरगुती काळा मसाला आहे तो वापरलेला आहे। चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि 2 चिमूट हिंग देखील टाकलेला आहे। आता हा सगळा मसाला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। शेंगदाणे, खोबरं, तीळ आणि त्याबरोबर सगळे सुके मसाले, मीठ वगैरे एकत्र व्यवस्थित असं वाटलं जातं आणि आता हे वाटून तयार झालेले। हे जर वाटलेला मसाला खूप सुक्का वाटत असेल तर याच्यामध्ये 1 चमचा तेल आपल्याला मिक्स करायचं आहे। त्यामुळे काय होईल, हा मसाला जेव्हा आपण भेंडीमध्ये भरू तेव्हा तो बाहेर निघणार नाही, व्यवस्थित असा आतमध्ये स्टफ केला जाईल। तर आता मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर मसाला आपल्याला भेंडीमध्ये भरून घ्यायचा आहे। दाबून असा भरायचा आहे आणि सगळा मसाला भेंडीमध्ये भरल्याच्या नंतर असा हा भेंडी दाबून घ्यायची आहे, म्हणजे आतमध्ये व्यवस्थित असा हा स्टफ होतो आणि शिजेपर्यंत कमीत कमी मसाला जो आहे ना तो बाहेर निघतो। तेलही टाकलेलं आहे आणि असं दाबून घेतल्यामुळे मसाला जो आहे ना आतमध्ये एकदम व्यवस्थित असा हा भरला गेलेला आहे। या पद्धतीने सगळ्या भेंड्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे। दिसायला देखील ह्या भेंड्या एकदम मस्त अशा दिसत आहे। त्यानंतर आता इथे कढई गरम करून घेतलेली आहे। 2 चमचे तेल देखील गरम झालेलं आहे, त्यामध्ये पाव चमचा जिरं टाकूया। गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि त्यानंतर आपण मसाला भरून जी भेंडी ठेवली होती ती याच्यामध्ये टाकायची आहे। तर टाकताना असा कलथाचा वापर करायचा आहे, त्याच्यामुळे काय होईल, मसाला देखील बाहेर निघणार नाही आणि व्यवस्थित अशी भेंडी जी आहे ना कढईमध्ये ठेवली जाईल। तर इथे ही भेंडी बनवताना मी लोखंडाच्या कढईचा वापर केलेला आहे। लोखंडाच्या कढईमध्ये छान अशी भेंडी शिजली जाते, चव तर वेगळी येतेच आणि एकदम खरपूस अशी होते। तर या पद्धतीने सगळी भेंडी ठेवून झालेली आहे आणि अशी या पद्धतीने असे हे मिक्स करायचे आहे। हँडल असलेली कढई वापरली म्हणजे मिक्स करायला एकदम सोपं जातं। आता हे अलगद मिक्स करून घेतलेली आहे, वरून असं झाकण ठेवलेले आहे। या पद्धतीने मिक्स करता आली नाही तर कलथ्याने तुम्ही मिक्स करून घेऊ शकता। साधारणतः 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून इथे हलकीशी वाफ आलेली दिसत आहे आणि वरून देखील कलर जो आहे ना भेंडीचा चेंज झालेला आहे। तर मिक्स करताना मी या पद्धतीने अशी ही टॉस करून मिक्स करत आहे, किंवा तुम्ही कलथा वापरून देखील या पद्धतीनेही मिक्स करून घेऊ शकता। इथं पाहू शकता मसाला जो आहे ना आपला बिलकुल बाहेर आलेला दिसत नाही। मिक्स करून झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा कढईवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून पुन्हा एक 5 ते 7 मिनिट आपल्याला अशी शिजवून घ्यायची आहे। भेंडी जशी जशी शिजली जाईल तसा तिचा कलर देखील चेंज होतो। आता पुन्हा आपण ही कलथ्याने पलटी करून घेऊया। तर खालच्या साईडने ही चांगली अशी शिजायला लागलेली आहे। सगळ्या साईडने भेंडी व्यवस्थित अशी शिजायला हवी, त्यामुळे मध्ये मध्ये अशी ही पलटी करून घ्यायची आहे। तर इथे झाकण ठेवून पुन्हा एकदा मी असं हे 2 ते 3 मिनिट शिजवून घेतलेले आहे। मसाल्यांचा मस्त असा कलर भेंडीला दिसत आहे आणि चांगली शिजत आल्याच्या नंतर आपोआप त्याचा साईज जी आहे ना ती देखील चेंज होते। आता झाकण न ठेवता पुन्हा 1 ते 2 मिनिटं अशीच हे शिजवून घेतलेली आहे। गरज वाटल्यास मध्ये मध्ये ही पलटी करून घ्यायची आहे, जेणेकरून खाली लागणार नाही आणि खरपूस अशी भेंडी आपली ही लोखंडाच्या कढईमध्ये तयार झालेली आहे। घाईच्या वेळी बनवायचं म्हटलं ना तरी झटपट ही भेंडी आपण बनवू शकतो। मसाला वाटताना देखील आपण सगळे साहित्य मसाले एकत्र मिक्सरमध्ये वाटले गेलेले आहेत, त्याच्यामुळे ते पटकन असं सगळा मसाला आपला तयार होतो। त्याचबरोबर मसाला भेंडी बनवताना दुसरा वेळ आपल्याला लागतो तो भेंडी कापून त्याच्यामध्ये मसाला भरण्यासाठी। तर याच्यासाठी देखील आपण एक ट्रिक यूज करू शकतो। आपण इथे मसाला भेंडी भरताना त्याला एक उभा असा कट मारलेला आहे,
त्याऐवजी भेंडीचे 4 उभे असे काप करून घ्यायचे, 4 सेपरेट फोडी करून घ्यायच्या आहेत। आणि त्यानंतर जो आपण मसाला बनवून ठेवलेला आहे ना, तो डायरेक्ट सगळ्या भेंडीला असा लावून घ्यायचा आहे। आणि असं लावून एक 2 ते 3 मिनटं ठेवून आपण मसाला भेंडी जी आहे ना, फोडणी टाकून करू शकतो। चवीला खूप छान होते आणि याच्यामध्ये वेळ देखील खूप वाचेल। याच्यामध्ये चटपटीत टेस्टसाठी आपण आमचूर पावडर किंवा चाट मसाला वापरू शकतो, तर त्यामुळे चटपटीत तिखट अशी चव भेंडीला येते। तर छान लागते, घरी करून पहा, रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि घाईच्या वेळी करायचं म्हटलं तरी भेंडी कापण्यापासून मसाला बनवण्यापर्यंत झटपट अशा टिप्स सांगितलेल्या आहेत, त्या जर फॉलो केल्या तर झटपट अशी आपली मसाला भेंडी देखील खाण्यासाठी तयार होईल। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर करा। आणि अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी किटकीच्या मराठी रेसिपीजला न विसरता सबस्क्राईब करा। बाजूला असलेले बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।